आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातल्या 16 मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे। आयबीएन लोकमतच्या विश्वसनीय सूत्रांनी ही यादी आयबीएन लोकमतला दिली आणि ती आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय। 6 ठिकाणी मात्र काय घोळ झालाय बघा। अदलाबदल आणि संभाव्य उमेदवारांमधली स्पर्धा यामुळे अंतिम निर्णय होणं अजून बाकी आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळतेय त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवारांची नावं आम्ही तुम्हाला दाखवतोय। ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांचं नाव आहे, ठाण्यात संजीव नाईक यांचं नाव आहे, कल्याणला अर्थातच आनंद परांजपे, बारामतीला सुप्रिया सुळे, गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल, साताऱ्यात उदयनराजे, मावळला लक्ष्मण जगताप, शिरूरला देवदत्त निकम, तर उस्मानाबादमध्ये नाव आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील। कोल्हापूरला बघा अतिशय महायुती आणि आघाडीसाठी प्रतिष्ठेची असलेली जागा आहे, तिथे इतरही आव्हानं आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जागा आहे मुन्ना महाडिक यांच्या नावावर राष्ट्रवादीतर्फे। अहमदनगरमध्ये राजीव राजळे, परभणीमध्ये विजय भांबळे, बुलढाण्यामध्ये रेखाताई खेडेकर यांचं नाव असेल अशी शक्यता आहे। नाशिक छगन भुजबळ, जळगाव सतीश पाटील, माढ्याची जागाही तशीच प्रतिष्ठेची आणि गुंतागुंतीची निर्णय प्रक्रिया। विजयसिंह मोहिते पाटलांचं नाव इथे निश्चित होईल अशी शक्यता आहे। हातकणंगलेला जयंत पाटलांचं नाव निश्चित होईल अशी शक्यता आहे। दिंडोरीला एटी पवार किंवा जयश्री पवार, अमरावतीला गुणवंत देवपाले किंवा दिनेश बुब, बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोघांनी प्रतिष्ठेची केलेली जागा आहे, सुरेश धस किंवा जयदत्त क्षीरसागर यांचं नाव इथे असेल। रावेरला अरुण गुजराती किंवा मनीष जैन, आणि पुन्हा एकदा वादग्रस्त असलेली सध्याची जागा आघाडीतली आहे हिंगोलीची, इथे सूर्यकांता पाटील यांच्या नावाची शक्यता आहे। आणि याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आपल्या सोबत आहेत। आशिषकडे जाऊया। आशिष, आपण बघतोय जवळपास 16 नावं निश्चित झालेली आहेत, पण 6 जागा जिथे संभाव्य जागा अदलाबदल होईल का यावरून घोळ अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे असं दिसतंय, काय सांगशील? अलका, ह्या ज्या 6 जागा आहेत त्या ठिकाणी एकतर संभाव्य उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे किंवा काँग्रेसबरोबर काही जागांची जी अदलाबदल करायची आहे त्यामध्ये त्या जागा अडकलेल्या आहेत। अशा 6 जागांमध्ये पहिलं नाव येतंय ते बीडचं। गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार राष्ट्रवादीला मिळत नाहीये। सुरेश धस यांना जर का उमेदवारी दिली तर मराठा विरुद्ध वंजारी असा सामना होऊ शकतो, पण सुरेश धस हे एकेकाळचे गोपीनाथ मुंडेंचे चेले आहेत। मग जयदत्त क्षीरसागर यांचं नाव पुढे येतं, पण जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारीसाठी नकार दिलेला आहे, त्यामुळे बीडच्या जागेसाठी अजूनही उमेदवार फायनल करता आलेला नाही। तीच बाब अमरावतीबाबत आहे। नवनीत कौर यांचं नाव होतं, पण ते मागे पडलेलं आहे। त्याऐवजी पक्षातलाच एखादा उमेदवार द्यावा असा विचार पुढे आला, त्यामुळं गुणवंत देवपाले किंवा दिनेश बुब या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। म्हाड्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव जवळजवळ निश्चित आहे, पण विजयसिंह मोहिते पाटील यांचे धाकटे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आधीच आपली उमेदवारी अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर केलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा फेरविचार आपण करूया असा विचार पुढे आलेला आहे। हिंगोलीबाबत ही जागा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस मागतंय। काँग्रेसनं राजू सातवसाठी ही जागा राष्ट्रवादीकडे मागितलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी सूर्यकांता पाटील यांचं नाव निश्चित झालंय, पण उद्या जर का काँग्रेसनं फारच आग्रह केला तर ही जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला जाऊ शकते। तसंच हातकणंगलेमध्ये सक्षम उमेदवार कल्लप्पा आवाडे आहेत, पण ते काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेस ही जागा घ्यायला तयार नाही, त्यामुळे ऐनवेळी जयंत पाटलांचंच नाव पुढे येण्याची शक्यता आहे। आणि 6वी जागा म्हणजे रावेरमध्ये मनीष जैन आटापिटा करतायत की ही जागा काँग्रेसला सोडावी राष्ट्रवादीनं, तिथं आपण उमेदवार म्हणून राहू, पण काँग्रेस या जागेची मागणीच करत नाहीये। आता मनीष जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी करतात की मला तुम्ही उमेदवार करा, पण शरद पवारांचं असं म्हणणं आहे की असा आउटसोर्स उमेदवार करण्यापेक्षा आपण अरुण गुजरातींना जर का उमेदवारी दिली तर ते पक्षाच्या फायद्याचं राहील। अशा या 6 जागा आहेत, त्यावरती निर्णय येत्या 23 तारखेला स्वतः पवार घेणार आहेत। धन्यवाद आशिष दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।